सुप्रभात मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आणि कला हे गाडीपाशी येतात. तर अद्वैत हा कलाला सांगत असतो की कुठं चालली, तर थांब म्हणजे आता इथलचं काम झालंय तर मग आता घरी जायचं आहे ना. तर अद्वैत सांगतो की घरी जायचं म्हणजे मला काय एकच काम नसतं ना, इतरही भरपूर कामं असतात. मला पेढीवर जायचं होतं पण मी माझ्या बिझनेस मीटिंग कॅन्सल केल्या आहेत. तर कला सांगते, ओ मला बरं झालं आत्ता समजलं, मला वाटलं की तुलाच कामं आहे का फक्त, मी तर फक्त रिकाम टेकडेवानीच बसलेलो असतो. तर अद्वैत सांगतो की बरं झालं तुला तुझं समजलं. तर कला सांगते की बघ तुला तरी एवढं समजलं की मला समजतं ते. तर अद्वैत सांगतो की तुझं आता परत सुरू झालं का, मी आता फक्त काही तेवढंच करत बसू का. तर कला सांगते की नको, तू जा तुझ्या एसीच्या गाडीमध्ये, मी माझी येईल. इकडे कला ही रिक्षावाल्याला बोलवत असती. तर मनातल्या मनात अद्वैत सांगतो की ओ नो, जर मी हिला एकटीला रिक्षाने पाठवलं तर आबा मला परत ओरडतील, त्यापेक्षा 15 मिनिट उशीर झालेला तरी चालेल. तर अद्वैत हा तिला बोलतो की आई शिक्षक इकडं बघ. तर लगेच मागं वळून कला बोलते की काय रे तू बिझी पर्सन इन द वर्क, तू मला का शिक्षक करून बोलावतोय. तर अद्वैत सांगतो की आता तू तोंड गप्प कर आणि गपचूप गाडीत बस, समजलं तुला. तर कला सांगते की मला माझं जमतं. तर अद्वैत सांगतो की मी तुला विचारलंय का तुला काय जमतंय. तर कला सांगते की बघा, मला सोडवायच्या नादात तुझा वेळ जाईल, तुझ्या त्या मीटिंग्स हातातून जाईल, ते सगळं जग बुडवण्यासाठी तू मला सोडवशील, ते सगळं राहील तिकडेच. तर चिडचिड करत अद्वैत सांगतो की काय तू बडबड करत असते, तुझं तोंड नाही दुखत का, वायफळ बडबड करत असते की. तर कला सांगते की नाही दुखत माझं तोंड. तर अद्वैत सांगतो की मी तुला शेवटचं सांगतोय की गपचूप गाडीत बस. कला सांगते की तुमच्या इकडे असं सांगतात का गाडीमध्ये बस, ते गाडीमध्ये बस थोडं अर्धवटच वाक्य दिसतंय ना तुला. तर अद्वैत सांगतो की अरे प्लीज माझ्या गाडीमध्ये बस, आता झालं का वाक्य कंप्लीट. तर कला सांगते की आता स्माईल कोण देणार. तर इकडे लगेच अद्वैत तिच्याकडे येतो आणि गाडीचा दरवाजा उघडच हळूच हसून बोलतो की मिस्टर सर आता प्लीज तुम्ही गाडीत बसा. तर कला ही गाडीत बसते. तर लगेच अद्वैत सांगतो की माझा एवढा नॉनसेन्सवानी टाईम तुम्ही फुकाट घातला म्हणून त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू. ते बोलून ते तिथून निघून जातात. तर इकडे संगीता मनातल्या मनात विचार करत असते की कशी आत्याबाई तिला सांगितलं असतं की ती जर प्रेग्नेंट असेल तर तिचं अबॉर्शन पण आपण करायला तयार आहोत. तर इकडे संगीता ही तिच्या ताईला फोन करते आणि बोलते की ताईडे तू मला एक सांग ना की तुमच्या मुंबईला कुणीतरी आहे का. तर ताई सांगते की बरं मी सांगते पण काय झालं. तर इकडे संगीता सांगते की मी तुला ते नंतर सांगन, पण काय झालं ते सांग ना आधी, मी बोरवलीत आहे का ते. बरं. संगीता सांगते की त्यांना विचार ना गं, कारण नेनाला काही दिवस तिकडं पाठवायचं आहे. तर तेवढ्यात तिथे काजल येते. तर संगीता सांगते की फोन ठेव, मी तुला नंतर बोलते. तर तेवढ्यात काजल तिथं येऊन बोलते की काय गाई नेनाताई कुठे. तर संगीता सांगते की ती आज काय टेस्ट करायला गेलेली आहे. तर काजल सांगते की म्हणजे ती आज रिपोर्ट घेऊनच येईल ना. तर लगेच संगीता बोलते की मला काय माहिती, डॉक्टर देतील ना ते आता. तर इकडे काजल मनातल्या मनात बोलते की हिला काय झालं, काहीतरी सिक्रेटली लपवले जसं तिने असं वागतीये माझ्याशी. तर तिथून संगीता ही निघून जाते. तर इकडे क्लिनिकमध्ये येऊन सौरभ सांगत असतो की नेना आता मी काही खोटं बोलणार नाही आहे, कारण ऑलरेडी मी आधीच खूप खोटं बोललेलो आहे. मी माझ्या लेटरवरती ते तुला रिपोर्ट्स दिले खोटे, तर माझं कॅन्सल होईल लायसन्स, तुला काही समजतं का, मला समजून घे तू. तर नेना सांगते की सौरू प्लीज आपल्याला आता हे केलं नाही तर आपण पुढच्या वेळेस मग आपल्याला एकत्रच यायचं आहे ना, मग आता हे केलं नाही तर मग काहीच नाही. तर इकडे सौरभ सांगतो की तुला माझ्यासोबत राहायचं आहे तर मग याच्यात का वेळ घालते, आपण आत्ताच राहूयात. तर लगेच नेना सांगते की माझा सेल्फ रिस्पेक्टमध्ये येतोय, मला हे केलं नाही तर मी मरून जायच्या पलीकडे माझं काहीच नाही राहणार. इकडे सौरभ सांगतो की सॉरी पण मी तुला काहीच मदत नाही करणार. तर नेना सांगते की सौरू तू बोलला माझ्यावर प्रेम करतो, तर मग तू माझ्यासाठी एवढं पण नाही करणार का. ते चांदेकर ना मला कुठे तिथे तोंड दाखवायला जागा नाही राहणार. इकडे नेना सांगते की तू मला प्लीज समजून घे. तर जोरात सौरभ बोलतो की तू माझं समजून घे ना, माझे एथिक्स आणि माझं हे करिअर मला जास्त इम्पॉर्टंट आहे, मी तुला आता काहीच मदत नाही करू शकत, आय एम सो सॉरी. इकडे ते बोलून बाहेर निघून जाते नेना. तर इकडे राहुल हा त्या एका नर्सला सांगत असतो आणि बोलतो की ती नर्स कुठे आहे. तर तो क्लिनिक सांगतो की ती इथे नाही आहे, कोण पाहिजे तुम्हाला, कारण इथे खूप नर्स आहे. तर राहुल बोलतो की मिसेस शिंदे हवेत मला. तर ते बाबा बोलतात की ते मिसेस शिंदे त्यांची ड्युटी संपलेली आहे म्हणून ते घरी गेले असतील. तर इकडे राहुलला धक्का बसतो. तर तेवढ्यातच तिथे नेना येते आणि ती बोलते की
तर लगेच नेना बोलते की अरे हा तर इथून निघून गेला होता, मग हा परत का आलेला आहे इथं, काही याचं काय चालू आहे नेमकं, त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं आहे. तर राहुल इकडे लगेच चिडचिड करून बोलतो की अशी कशी संपली ड्युटी. तर ते बोलतात की म्हणजे, तर राहुल बोलतात काही नाही तुम्ही जा आता इथून. नेना लगेच राहुलकडे येते आणि बोलते की काय रे तू इथं का आलाय. तर राहुल सांगतो की मला तुझी काळजी होती आणि म्हणून मी इथं आला. आय नो की तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास नाही आहे, बट मला खरंच काळजी आहे तुझी, म्हणून मी इथं आलो आहे. तर लगेच नेना सांगते की मग मला तू कॉल करायचा ना. तर राहुल सांगतो की मी कॉल करणार होतो, पण इथे नेटवर्क नाही आहे बिलकुल, म्हणून मी नाही केला. आता मी तुला सोडतो तुझ्या घरी. तर इकडे नेना ओके म्हणून निघून जात असते. तर इकडे चांदेकर घराणं हे सगळं हॉलमध्ये बसलेले असतात. तर इकडे रोहिणी बोलते की काय पुळकटपणा आहे हा, इथे आता किती वेळ बसायचं आहे आपण, यांना काही टाईमचं लिमिटेशन आहे का नाही. तेवढ्यातच इथे अद्वैत हा मागं बघतो. तर तेवढ्यात तिथे मागून नेना येते. तर इकडे नेना ही तो रिपोर्ट कलाकडे देते आणि कला ही लगेच अद्वैतकडे जाते आणि बोलते की घे हा रिपोर्ट, तुला बघायचा होता ना. तर लगेच ही अद्वैत सांगते की नाही मला नाही बघायचा, मला कोणाला जज नाही करायचं आणि कोणाच्या कॅरेक्टरवर पण काही बोलायचं नाही, फक्त घरच्यांना काही शंका नको म्हणून मी तुम्हाला ही टेस्ट करायला सांगितली होती. तर इकडे तो हिसकावत तिच्या हातातून रोहिणी ही तो रिपोर्ट घेते. तर रोहिणी ते रिपोर्ट्स बघते आणि ती नेण्याकडे बघून तिला धक्का बसतो. तर लगेच इकडे सरोज उठते आणि ते रिपोर्ट्स घेते. लगेच सरोज सांगते की आप्पा ती खरंच सांगते नेना खरंच प्रेग्नेंट आहे. तर लगेच इकडे सगळे राहुलकडे बघत असतात. तर ते ऐकून राहुल लगेच उठून बोलतो की सगळे माझ्याकडे काय बघत आहे, ही सरासर खोटं बोलत आहे, मला फसवायचा प्रयत्न करते ही. लगेच कला सांगते की म्हणूनच मी तुला ना आमच्यासोबत घेऊन गेले होते, आता एवढं काही झालं तर तुला अजून काय हवंय आमच्याकडून. इकडे राहुल कलाला सांगत असतो की तेवढ्यातच ओरडत जोरात अद्वैत सांगतो की बास राहुल बास झाला, तेवढा तमाशा झालाय तो पुरेसा आहे आता. तर राहुलला नेनासोबत लग्न हे करावंच लागेल. तर इकडे राहुलला धक्का बसतो. तर नेना ही मनातल्या मनात खुश होते. तर इकडे संगीता मनातल्या मनात विचार करत असते की आत्याबाई काय बोलल्या होत्या की तुमच्या घरात तुम्ही जर नेनाला पाठवलं तर इकडे हे कला पण तिथे राहतात, एवढं विसरू नका तुम्ही. इकडे संगीता तिच्या नवऱ्याला सांगते की तुम्ही माझं ऐकता का, मला थोडं बोलायचं होतं. तर लगेच तो बोलतो की हो बोल ना मी ऐकतोय. इकडे संगीता सांगते की माझं असं म्हणणं होतं की आपण ना नेनाला आता मोकळं करू, जिच्या पोटात ते बाळ वाढतंय त्याला आता ना आपण लगेच काढून टाकूयात, म्हणजे ती पण मोकळी होईल आणि सरोदेताईंची मुलगी. इकडे ते ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तर संगीता सांगते की आणि जर इथं काही चांगलं झालं तोपर्यंत मग आपण तिला बोलून घेऊयात. लगेच तिथे नेना येते. तर नेना सांगत असते की काय ग का मला बोलवलं आहे. तर संगीता सांगते की माझं ऐक तू. तर लगेच नेना सांगते की मला झोपायला जायचं आहे, मी खूप दमली आहे. तर लगेच संगीता सांगते की तुला काही अक्कल आहे का, हा त्रास काहीच नाही आहे, पुढे जन्माला घालशील ना तेव्हा तुला समजेल की त्रास कसा असतो ते. संगीता सांगते की इथं आजारी पाजारीचे लोक आहेत, ते पोट मोठं झाल्यानंतर ते काय सांगतील, मग मी काय करू त्याला. नेना सांगते की मग आता मी काय करू, तूच सांग तुला काय बोलायचंय. संगीता सांगते की मला तुला सांगायचं होतं की आपण डॉक्टरकडे जाऊयात आता, कारण खूप दिवस पण नाही झाले आहेत आणि तुला मोकळं करू. ते ऐकून इकडे नेनाला खूप मोठा धक्का बसतो. चांदेकरांच्या घरात सगळे हे हॉलमध्ये असतात. तर आबा फेरे मारत असतात. तर रोहिणी राहुलला खुणावून सांगते की काहीतरी बोल. तर राहुल आबाला बोलतो की आबा काहीतरी बोला ना, तुम्ही का फेऱ्या मारताय. तर लगेच जोरात इकडे ओरडत आबा बोलतात की राहुल बास कर, तुला काही समजतं का काय केलंय तू, इज्जत या नावाचा काही अर्थ माहिती आहे का तुला. काचेप्रमाणे असते ते, जर ती एकदा तुटली तर ती परत जोडता येत नाही. आबा सांगतात की मी या घरातली आजपर्यंत इज्जत खूप जपून ठेवली होती, की तू तिचा एका मिनिटातच चुराडा केला. तुझी लाज वाटते रे राहुल, आता मला तुला आहे ना ह्या घरात ठेवायची पण खूप तुझी लाजच नाहीये, कुल लायकी नाहीये तुझी, इथे तुला दाखवतो मी. तर रोहिणी ओरडतच बोलते की व्हॉट दॅट, काय बोलले तुम्ही, याची लायकी नाहीये का ह्या घरात राहायची. म्हटलं मी तुम्हाला राग आलाय तर तुम्ही ओरडा चिडा समजवा त्याला, पण मग असं बोलू नका की ह्या घरचा तो कोणी नाहीये म्हणून. तर ह्या घरात आम्ही काहीतरी केलं नाही तर छोटी तरी काही चूक झाली तर इकडचेच फक्त सगळे आम्हाला बोलतात की आमचा ह्या घराचा काही संबंधच नाहीये. लगेच रोहिणी बोलते की डॅड जर ही चूक अद्वैतने केली असती तर तुम्ही त्याला बाहेर काढलं असतं का, उलट तुम्ही त्याला समजवलं असतं आणि असे बोलले नसतात की लगेच तुम्ही त्याला बाहेर काढून देत असतात. सरोज ओरडत बोलते की रोहिणी तू माझ्या मुलाला मध्ये नको आणू, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, तो असं कधी करणारच नाहीये. तर लगेच आबा बोलतात का रोहिणी तू शब्दाला शब्द बोंबला बोंबली करायचं ना, आता हे सोडून दे. तुला हेही माहिती की ह्या घरात मी सगळ्यांना एकसारखीच मान देत असतो, कारण माझ्या अद्वैतने ना ते सिद्ध करून दाखवलं आहे. आणि जर त्याने असं काही केलं असतं तर मी पण त्याला घराबाहेर काढून दिलं असतं आणि मग तुला बोललो असतो मी. आबा बोलतात की नशीब आता तुझा मुलगा अजून घरातच आहे. मोठी मोठी वाक्य बोलून आणि आवाज वाढून इथं परत बोलायचं नाही, समजून घे तू.
रोहिणी बोलते की ओके फाईन, आता तुम्ही काढाच, आम्हाला बाहेर काढा रस्त्यावर डायरेक्टली, कारण इथे आम्हाला राहिलं ना की तुम्हालाच प्रॉब्लेम आहे, हो की नाही सरोज वहिनी. तर लगेच रजनीचा नवरा बोलतो की रोहिणी, एक तर तुझ्या मुलाची चूक आहे आणि तू वरून या घराला दोषी समजते. ओके, समजते का त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या भावाच्या लग्नातल्या त्या नवरीला पळून घेऊन गेलेला होता तो. तेच रोहिणी सांगते की हो श्री, मला आत्ता माहीत झालं ना की आता तुम्ही त्या मुलीने एवढे रिपोर्ट्स आणले तर तुम्ही लगेच तिच्यावर विश्वास ठेवायला लागला का. इनफॅक्ट माझा तिच्यावर बिलकुल विश्वास नाही आहे, कारण ज्या लग्नातून ती स्वतःच्या दुसऱ्या नवऱ्याला पळून घेऊन जाते तर त्या मुलीवर कसा विश्वास ठेवायचा आपण. समजा तिने असं कसं नाही बोलू शकत की तिने मॅनेज केले असत. परत जाऊ द्या, केले तर केले मॅनेज, आहे ती प्रेग्नेंट, पण तुम्ही असं कसं म्हणू शकतात की तिच्या पोटातलं बाळ ती राहुलचंच आहे म्हणून. इकडे लगेच राहुल बोलतो की मम्मा बरोबर बोलत आहे आणि मी सांगतो तुम्हाला कशावरून ते रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येऊन लगेच ते बाळ माझं आहे. तर लगेच अद्वैत हा चिडून लगेच त्याची कॉलर पकडतो आणि बोलतो की तुला काही समजतं का रे, आता जर तू परत एक शब्द काही बोलला ना तर मी विसरून जाईल की तू माझा कोण लागत होता ते. इकडे संगीता बोलते की मुंबई खूप मोठी आहे आणि तू तिथे राहा 2-3 दिवस. तर लगेच तिचा नवरा सांगतो की अगं पण आता हा प्रश्न फक्त आपला राहिलेला नाहीये, तो चांदेकरांचा पण आहे, म्हणून त्यांना पण विचारावा लागेल. तर इकडे लगेच रोहिणी बोलते की बस झालं आता, ती मुलगी खूप कॅरेक्टरलेस आहे. तर लगेच इकडे ओरडत कला सांगते, रडत बोलते की तुम्ही प्लीज माझ्या बहिणीला असं काही पण बोलू नका, तिला एवढे घाण शब्द प्लीज वापरू नका तिला. तर लगेच रोहिणी सांगते की आता मी सांगते तुम्हाला की ती मुलगी माझ्या राहुलसोबत कधीच लग्न करणार नाही आणि मी ते होऊन पण देणार नाही. तर सगळ्यांना इकडे धक्का बसतो. तर मित्रांनो, तुम्हाला भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.